हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलंच आहे की ओबीसींच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता हे आरक्षण द्यावं, अशीच भूमिका सर्वसाधारणप्रमाणे सरकारने केलेली आहे. आमचं म्हणणं एवढंच असतं, आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एकंदरीत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं 1 महिन्याची मुदत आम्हाला तुम्ही द्या. जरांगे पाटलाने सांगितलं त्याच्यावर मी तुम्हाला 10 दिवस देतोय, म्हणजे उद्याचा शेवट 14 तारीख शेवटची आणि त्यानंतर अजून 10 दिवस तुम्हाला मी देतो, अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं होतं. पण समाजाच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व विषय अनेक टप्प्यावर अडकत गेलेला आहे. न्यायालयीन प्रकरणामध्ये सुद्धा न्यायालयाने काय निवाडा दिलेला आहे आणि हे असताना शासनाने मात्र 1 महिन्याची तरतूद दिली, मुदत दिली होती, ती उद्या संपत आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाने ठरल्याप्रमाणे किंवा बोलल्याप्रमाणे, ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली 1 महिन्याचा कालावधी दिला होता, त्या अर्थी त्यांच्यासमोर काहीतरी रोडमॅप स्पष्ट असावा. तर हे जर असेल तर मग पुन्हा एवढा विलंब का लागतोय आणि 1 महिन्याभरात काय काय नेमकं घडलेलं आहे, हा खरा विषय त्यातून निर्माण होतोय. लोकांना, मराठा समाजाला याच्यामध्ये आपली दिशाभूल होते आहे की केव्हा आपल्याला काहीतरी खोटं सांगितलं जात आहे, वेळ काढूपणा चालू आहे, अशा स्वरूपाचं एकंदरीत भावना ही समाजामध्ये निर्माण झालेली आहे. त्यातून उद्रेक फार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण पाहतो या महिन्याभराच्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर तरुण, गावनिहाय, ग्रामीण भागातले, शहरातले सगळे लोक, विशेषतः मराठवाड्यात संख्या फार मोठी आहे. आमचं म्हणणं की लोकांच्या भावनेची आपण कदर केली पाहिजे, सरकारने कदर केली पाहिजे. मतप्रवाह वेगळे असू शकतात त्याच्यामध्ये, परंतु शेवटी आरक्षण कशा ना कशा मार्गाने मिळालंच पाहिजे, ही मात्र भूमिका सर्वांचीच ठाम आहे. आणि म्हणून मला वाटतंय की सरकारने आता अधिक विलंब न करता महिन्याभरात काय झालेलं आहे आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये हा विषय कशा पद्धतीने आम्ही मार्गी लावलेला आहे हे कुठेतरी स्पष्ट सांगितलं पाहिजे. हे नाही झाल्यास मला वाटतं अजून कारण नसताना त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आणि सरकारनेच दिलेला कालावधी त्यांचा शब्द सरकारने पाळला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्य मराठा समाज लोकांची आहे. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।